₹40 आणा बाबा एवढं नको आता चेहरा काढून दाखव मला आहे आहे ना आता शब्द भरकट आहेत का अनुभवाची आहे अनुभवाची नाही कितीही टाकून द्यायला तर राग पडत नाही त्याचा साधू होत काही शिल्लक ठेवतच नाही काय ठेवत काय सांगा रोज म्हण रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप बाबाचे कळप पळती पुढे सांगा तेव्हा ते नाव घेतल्यावर कळप कटीवर नाही त्याला कळप म्हणतात ना कटीवर गायला कळप म्हणतात ना कटीवर माणसाला कळप म्हणतात ना असे कळप बाबाचे कळप तुम्ही पावर आहे आजही असे कळप पडण्याची जी काही पावर आहे काही ते व्यवसाय त्याच्यामध्ये व्यवसाय त्याचा घबराट होतो आणि म्हणून अशी अवस्था होते व्यवसाय विचार त्याचा घबराट होतो ते मग ही काय वाटले अशी अवस्था होती अरे अवस्था होती उगाच काही अवस्था होती प्रत्येकाच्या इंद्रियाची व्यवसाय दहशत बसते आणि म्हणून अशी अवस्था होती सांगा माता कापुराची वाटी उजळली सोडली काहीच समाप्ती झाली पण मोक्ष रेखे आला आता मोक्ष म्हणजे काय आणि फंड म्हणजे काय एका शब्दात सांगायचं मोक्ष म्हणजे ते आत्मरूप आहे आणि फंड म्हणजे द्वितीय रूप आहे चांगला विचार केला तुमच्या घराचे जे पाया आहेत ते उघडे आहेत दाखवले तुमच्या घराचे जे पाया आहेत ते उघडे आहेत दाखवले घराचे पाये ते उघडे असतील काय हो ही काय दाखली काय बाणामती करून राहील डोळे कोण आराम कोण घराचे पाय दाखले आणि पायाशिवाय घर नाही पायाशिवाय घर आहे पाया उघडे आहे का दाखले आधी एक जण उठाट त्यात डोळे करून तुम्ही पैसे माल विकून घेता पंधरा ₹1000 आहे असं म्हणता कोण सुद्धा देऊ शकते 3 डोंबडीच्या पसले किती घेत नाही हे दुसऱ्याचे 3 डोंबडीचे पसले आणि तिसऱ्याचं कुणाला तुमच्या कुंडली जास्त बोलायचं नाही आर्थिक खात्याला जर एवढी उठायची झाली तर परमार्थ खात्याला आज कुठे आता होते नसावं आणि चांगला विचार केला आता लई खालच्या पातळीत सांगतो तर शिरपूरच्या तिकडे कोरडी गाव आहे 10 डिसेंबरला कीर्तन झालं होतं गेल्या वर्षी तिथे बरेच शाळेचे हायस्कूलचे बरेच कर्मचारी आले होते कीर्तन आटोपल्यानंतर बसते की म्हणजे भावा तुम्ही सांगता पण उभ्या मंत्री जाणार गाडी म्हणा यापेक्षा साधूनच जाईल तुम्ही म्हणता पण आम्हाला काही सोचत नाही तुम्हाला आमचा आग्रह नाही आमचा आग्रह नाहीये आणि आम्ही काही तसं म्हणत नाही कोणावर आग्रह करत नाही आग्रह नाही आमचा पण म्हणलं तुम्ही म्हणता याला काही आधार आहे का आधार आहे तुम्ही बरीच मंडळी सांगते तुम्हाला मंडळी सांगत असेल त्या आता ती सांगते ना त्या मंडळीला विचारा अगोदर मी तुम्हाला विचारतो सगळ्याला पण काय तुम्हाला राग मानू नका नाही तुमच्या बापाने तुमच्या आई बरोबर लग्न केलं 4 चौघात काही करता म्हणजे 4 चौघात तुम्हाला फायदा करायला तुमची आई तुमचा बाप कमी करे करता सोमवाराच्या असे पाहत आले थोडा आराम करावं हो तुझ्या आवृत्ती येतात काय होती काय गंमत आहे तुझी पैदा जर या कटाचे आराम हो तर या साधू संतांच्या संप्रदायाची एकंतच नाही असे उरलेले गणबणी करून तुम्हाला काही याच्याचा भाग घ्यायचे असे घेऊ नका पण मात्र ऐकू नका कोणा आणि आमचं लाख पतीले त्याच्या तसेले आमचं आव्हान आहे कोणाला खाजव असेल तर शास्त्राचार्यश्वरी भागवत खाजववाले त्याला करून आमच्या पिढ्यात करा नव्हता येईल तो खेळ आला हा खेळ घेण्यात आला आणि मग साधूचा खेळा हरिभक्त होतो तोपर्यंत नाही तोपर्यंत बदले सांगू का यांच्या हरून परिस्थितीकडे राहिले हरभरे भांडण्यात पटई हरिभक्त द्यायचे हरिभक्त मध्ये काय नुसतं मनामणीच आहे बरोबरीच आहे अनुभवाचं आहे मनामणीचं नाही शास्त्राप्रमाणे पाहिजे पण सांगा आता देव आणि भक्त 1 का 2 कळलं का अनुभव कळला तांबदेव मारले ताटात देव ठेवतो का चांगला ऐका तरी गंगा देव
त्यानं मला संत मारत नव्हता, शेवटी मारावं लागलं. जेव्हा साधूची कृपा झाली, त्या साधूची कृपा झाली, तो लायकीच्या अवलादीचा होता, त्याने खापर मिळू दिलं नाही. आनंदीमध्ये विठोबा तो नामदेवाचा गुरु बनला आणि मग नामदेव म्हणता ते पूर्ण कृपा केली. तिथे वस्तू दाबिले माझी मत, माझे सुख मज दाखविले डोळा, तिथे प्रेम काळात ज्ञान मुद्रा, काय उतराई व्हावे कवड्या गुडे, जन्मा नाही येण्याची. तेवढा कष्टात करायचं आहे, वासनेचं परिवर्तन करायचं आहे. आणि तुम्ही वाक्याचं परिवर्तन केलं तर मग प्रश्न उरत पाहिजे असेल. ज्ञानेश्वरीचा 28वा श्लोक वाचा 9व्या अध्यायाचा, 9व्या अध्यायाचा 28वा. आणि माझं म्हणणं जर खरं असेल, खोटं असेल, त्यामुळे पाहिजे ते कटलं बरं. आणि माझं जर खरं ठरलं असेल तर तुमचा दोष नाही, सांगणाऱ्यांचा दोष आहे. विचार करण्यासाठी गोष्ट. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, छोटे मंडळी टाळ्या वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई. खेळाला मार्ग विनाशाला साधूचा केला मग आईवर आता शेवटचं प्रेम कसं आहे. ज्ञान देवा गोडी समजती सज्जनांची मिळाली आणि हरिदिचे जनीवनी आत्मसत. तुमच्यामध्ये आत्मा नाही, तुम्ही आत्म्यामुळे का देवामुळे. बऱ्याच नाण्याच्या मूर्ती पाहिल्या, टाकून ठेवलेला आपला नाणा का डोक्यात नाही तो आपला नाणा. आता विषय आले अवघड आहे. तरी ते विचार केला तर सज्जनांचा अनुभव आहे. म्हणतात वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तीर्थक्षेत्री देव, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तीर्थक्षेत्री देव, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तीर्थक्षेत्री देव, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तीर्थक्षेत्री देव. तया विन ठाव रीता कोटे, म्हणून हरिपाठामध्ये वर्णन आहे कोणाबद्दल. त्याने भक्ती केली, सगळे वर मागून घेतले. हिरण्याकश्यप त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला आणि सांगितलं अरे पुढे देव. तू म्हणजे बाबा देव नाही याची एवढी जागा रिकामी नाही. बाबा तू म्हणजे जणू तू पुढीला पिता पुषे प्रल्हादाची सागरुची केशी कोठे बदला येरू म्हणे काशी पाशाने सकळी आहे वनमाळी आंबावरी लाडू संधी नारायण. त्याला माग आला आता तो बर का सगळे स्पष्टी करून देवता प्रसन्न करून इतकं मागा होता त्याचा सुद्धा काटा काढ. प्रश्न उरत नाही. देवांचा देव दिसतंय देव आहे, आकाश नाहीये देव आहे, प्रकाश नाहीये देव आहे, वायू नाहीये देव आहे. देव नाही एवढी जागा रिकामी नाही. अर्थात तुम्ही द्या पिंड देहे स्थिती ब्रह्मांडी पसारा
सारा व्यर्थ भ्रम योग याज्ञ वल्के दत्त कपिल मुनी हरीची जाणूने हरीच झाले यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य कृत्य सांगा आता आत्माच देवांचा देव आहे हा प्राप्त करायचा आहे का प्राप्त आहे प्राप्त आहे मग करायचं काय समजूत बात करायची आहे समजूत कधीची आहे अनंत योगाची अनंत जन्माची अनंत कर्माची चांगला विचार केला तर ती समजूत कधी वाढ होईल तर स्वरूपाची जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत वाढ होणार नाही साधं उदाहरण लहान लेकरं जर म्हटलं बुवा बोलू नका कान कापायला ते काय मध्ये नको नको ते नको असतो पाहुणे मी तुम्हाला पाया पुन्हा अशी विनंती करतो ते आता तुम्हाला बोलू हो पाहुणे बघा हो बोलू कान कापायला तुम्ही काय कोणता आहे तो बुवा तिच्या आयला घोडाला वाढले तुम्हाला त्या शब्दाबद्दल चांगलं कळलेलं आहे आणि शब्दच फरकटे ना भल्या माणसं हा एवढे कळले समजू नये प्रश्न धर्माचा आहे माझा नाही तुमचा नाही धर्म नको कळायला धर्म नको कळायला तेव्हा कळला कधी कळला तरी करण्यासारखी गोष्ट आहे मग साधू संतांनी काय केलं देवानी काय केलं नुसते प्रमाण घेतो यदा यदा हे धर्माची ग्लानी झाली एवढा अवतार घेतो पाहता धर्माची ग्लानी आहे का नाही देवाला जाणतात का जाणतात सांगतच नाही ते करी माझे भात तुझे प्रेम खून घेऊन या माझं ते व्यवहार वर्तन देवी जरा अरे अनुभव आहे नाही आजच्या माऊलीचा अनुभव त्याला विचार केला का करत नाही न कळल्याचं काय सकाळचं कारण रीत कळत रीत कळण्याचं अवघड नाही सफळ अवघड नाही देण्याचं अवघड नाही चांगला विचार केला आणि सगळ्या रीती माणसाला माहिती आहे काही म्हणायची सोय नाही चांगला विचार केला तर इतकं सोपं आहे फक्त रीत कोणी सांगायची जाणत्याने सांगायची आता आमचे जाणते जाऊन गेले मार्ग जाऊन गेले आली त्याला निधी संतते चक्रपण त्याची पण खेळाडू जाता लपडे गुंता मोठे आमचा गुंता उलगडला का गुंता कशाचे आले गुंता उलगडलाच आहे काय उलगडलं पाहिजे तुम्ही कोण ते एकच चैतन्य तर तुम्ही चैतन्य ते तुमचं आहे ते तुमचं आहे ते तुम्ही नाही त्याचा जर विचार केला तर अच्छा तुम्ही दुपारी जेवला पावले आता राहिलेल्या सांगायचीच पाहिजे तुमच्या पुढे तुम्ही दुपारी जेवला तर जेवण्याचा परिणाम तुमच्या पोटामध्ये खूप झाला का नाही मराठी भाषेत कुठे झाला तो खूप तुम्ही आता वागवता तुम्ही मालक का वाढवते बाहेर आल्यानंतर कोणामुळे घडलं इमानदारचं निर्माण या आराम खरामुळे घडलं त्याचं हे होतं पंगड भाषा आजचं पूर्ण ब्रह्म पूर्ण भरलेलं कर्म ओपन वसून म्हणतात आणि बाहेर आल्यानंतर इमानदार चावला की मी तुमच्यावर म्हातारीचं दुःखाने काय सोकवतो हो नालायक तेवढं जरी नालायक आहे तरी हेच त्याला उचलूया इकडे येऊन इच्छा ठाई आणि हा विचार केला सर्वशाली हात करावा विचार करावा व्यापार भवसिंधू नाशिवंत हे दारा आयुष्य खातो त्याचं कारण तुमच्या सांगतो मध्ये लवकर लक्षात सांगणारे जे आहे ते निश्चय गफोर शंख आहे त्या गफोर शंखाची गोष्ट तुमच्या पुढे मात्र करा बदल करा पुण्याचे न्यायाधीश सोलेशिटर बॅरिस्टर सचिवालयात गेले मुंबईला काम संपलं गेट ऑफ इंडियाकडे 5 वाजता फिरायला गेले मे महिना होता भयंकर उकळत होतं तर तिथे काही होड्या आहे त्या होड्यामध्ये बसून समुद्राची हवा खाऊन घेतात ते मुलावाल्याचे काम करतात मग एवढी गेले तिथं आपण म्हणजे हवा खाऊन ओढी बसून तर पोराला विचारलं प्रत्येकी काय काय घेतली म्हणजे 5-5 रुपये 15 रुपये घेऊन टाकले कशा करता सांगतो चांगला ऐका बसले जायचे काय म्हणतो पोराला शिक्षण किती झालं काही नाही साहेब आमची बाजू आहे त्या देशामध्ये अशी जे होते काय करा जास्त बोल नको खबर दिली बाप लागला आईने लाग तुला सांगतो जास्त बोल नको
शिकते गाडीचे नीट गोडी लावले पोऱ्याला. त्याला वाटतं काय खरं माझं बसलं. त्यांचं थोबड वाटणं लई शिव्या दिलाय पोऱ्याला. थोबड वाटणं बंद झालं मग तो पोऱ्याला चालू चालू का? हा म्हणजे चालू चालू कोणीच लावून गेली. तोवर इथून तर शिनरीची गेली आणि घाट सोडून यावं ना आपण. आता ते तुमचे हे चालले ना ते बघायचं का वर. हा ते जे जगन आहे ना डोंगराचं त्याच्या ते डबल उंचीची गाडीची अशी लाट जुळून येतो. त्या पोराने पाहिले ही लाट आली आता कसं काय बचाव करावा तो विचारच होता. तर त्याला आठवलं. तो म्हणजे काय तुम्ही किती शिकला. तो म्हणजे ते राष्ट्रीय ते म्हणे फक्त बरं झालं का ती लाट ये तिथले हुकूम सोडा तिकडे कसं काय होईल. थोबारवाचे देव का पुस्तके तिथे लई थोबार वाचत होता. एवढं शिकून काय केलं घालून हे माझं तो देव का तेव्हा करत त्याचे लई येऊ घालून कोण करा. म्हणजे तुम्ही काय करा आम्हाला राखल नाही का कशाला करा सगळं करा. घोड्याने जेव्हा घोडे लावले कधी कुलूपही लावलं तो मागेला बसले. तुमची काय डिग्री म्हणजे सावळीची खेळ करायचं बराबर किरीची लाट घाला तिकडे कसं शक्य आराम खोरा एवढं शिकून काय केलं फार पण मुश्किल शक्य मारले नाही तर दम खूप दिला. यांनी तोंडात पोळे घातले आणि कपडाची यत्न करा पकडून त्याने जजमेंट केलं. अशी लाट अशी गेली आणि ओळी अशी किटकी फिरवली. अरे साहेब थोडं पाऊस ठेवा समोर उत्तर नाही असे थोडंशी का ठरवायचे करा म्हणजे पण समोर समुद्रातून आहे नदीचे पाणी गळ्या अरे समोरचे अरे भले भले कोणा हा सोडून बोलून पाहिजे. टाकवामध्ये 14 लोकांचा करेकरीचा ते स्वतःच्या मताने गेले काय भावड्यात गेले काही कपरीत गेले काही कुठे गेले त्यांचा निरोप सांगायला आम्ही आलेच नाही. तिकडेच गेले एक दिलेला करले ते सर्व भावे मत भजले त्याने आईला घडीत करले माया जाण गेलो म्हणे करलो सात उचललो गुरु प्रत्येक कोणी बी गेली कळलं ना श्रीमंती आली कळलं ना सर्व केला कळलं ना तेव्हा तर आमचा काय संबंध कळायला नको का शास्त्राप्रमाणे पाहिजे मनावारीचा नको काय म्हणतात 5 लोकांना देव स्वप्नात येऊन द्यायचे सर्व जागी परत येऊन काय दाखवला कशाला स्वप्नात लग्न स्वप्नात जेवण स्वप्नात आणि देव स्वप्नाचे आहेत त्या मुलगे हॉस्पिटलवर अहो देव स्वप्नात येतो असं आणि काय देव म्हणे पाहता पाहिजे स्वप्नीचे केले जायला जनक स्वप्न पडले होते. 2 विद्वानाला विचारले हे खरं का हे खरं लोकांना उत्तर देता आलं नाही सगळे जेलमध्ये घातले ते उठत पण आजच्या वक्र आता बरा होता म्हणून बसला बाजारात चौक आहे कांदावाला बाजूला होय आज कर्नाटकाचा घरचा हा रस्ता आहे. राजा परत तक्रार गेली त्याचा ग्रह झाला नमस्कार केला महाराज काय म्हणलंय तुम्ही काय का चला आमच्या दरबार त्याला शिवासरावर बसवलं ते प्रश्न उत्तर पाहिजे मला बोला ते खरं काय करा ते कसे येईल पण जेलमध्ये घातले त्यानं सोडलं त्याने उत्तर दिलं त्याच्या पाया पडायला तर त्याचा वापर होता. आता इथे बघायला खेळाप्रमाणे 5 बेटा बघायचा बेटा बघा गुरु बडा का केला बघा आलं का गुरुबडाने शिवाय केलं कोई सके का लाल होगा तो मेरे ताजा का फटा देगा तो उनको अल्लाह सोने का देगा तो तू खेला और विजय काट जाएगा काय चालायचं उडवायचं काम नाही. वैष्णवाचा माल करा तो पुरा वस्तूशी 4 तेव्हा बोली संगती सज्जनाची मिळाली आणि दिसो जीवनी आत्मा करते आत्माच देवाचा देव आहे आणि हे दिसतो आत्मा आहे. आकाश नाहीये वायू नाहीये तेज नाहीये भरला घनगाठारी त्याला भरोसा असेल तर नसेल तर मग किती जरी खबर वाचून सांगितलं तर काही उपयोगला विचार केला म्हणून त्यांनी झाला आहे माझ्या साथ दिली तो मला खूप आनंद वाटला. तुम्ही इतकं शांत चित्ताने ऐकलं अनंत उपकार आहे काय देऊयाची भावी उत्तर आहे हे मी तो पाहिजे जीव अनंत उपकार आहे तुम्ही गाव चांगला आहे निश्चित चांगला आहे. प्रश्न असाच आहे तो विचाराने जायचे आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं पण आता शेवटचं भजन करायचं चाल होईल आणि मग जायचं. तर भजन असं आहे की पारखी नाही करायचं पुरुष मंडळीने अगोदर म्हणायचं महिला मंडळी मागून म्हणायचं
पुरुष मंडळी म्हणायचं किती काढली की संतांचं भजन करतो, तसं आता संतांचं भजन करायचं. पुरुष मंडळी म्हणायचं नामदेव जनाबाई चौपन काका मुक्ताबाई असं म्हणायचं. तेव्हा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सर्वांनी बोला नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई बोला बाबा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई कुंडली वरदा हरिविठो श्री ज्ञानदेव पंढरीनाथ नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई हा हा नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई आनंदाची गोष्ट आहे, पण थोडं विषम वाटलं. आधारात जे पाहुणे आहे तिकडे नामदेव जनाबाई हे बुवा काय आम्हीचा आता 15 कसा अनुभव केले तिकडे का त्या पुढे गेले का तो पण काका मुक्ताबाई ज्ञानदेव गोडी संगती सजनी ज्ञानदेव गोडी संगती सजनी ज्ञानदेव गोडी संगती सजनी ज्ञानदेव गोडी संगती सजनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे मना हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरि दिसे जनीवनी हरी मुखे मना हरी मुखे मना हरि मुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण हे पुण्याची गणना हे पुण्याची
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे जाता जाता अशी नम्र विनंती आहे माझ्या माहितीप्रमाणे सुटी नाही तर तोंड पूजा नाही खरोखर तुम्ही भाग्याची आहे किती भाग्याची आहे असे बरेच गाव आहेत माझ्या माहितीप्रमाणे खरोखरच भाग्याचे आहे ऐकलं शांतपणाने बसले खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचं कारण जर काही असेल तर तुमची कृपा वास्तविक पाहू गेलं तर ही सांगण्याची जी काही योग्यता आहे ही संतांच्या कृपेने आहे ते तुमच्यासारखा जोरदार शेतीवाडी बायका पोरं याही बाई हा गोवा नाही पण निरोप जर कोणी मागितला तर निरोप सांगायचा आहे हा तुमच्या पुढे साधू संतांचा निरोप मागितला आमच्या दारोबाने प्रत्यक्ष पैशाने गती केला वाद रेड्यामुखी वेद बोल 4 पायाच्या ठिकाणच्या शब्दाचा रेड्याने आमच्या माऊलीने बोलवला 2 पायाचा बिगर सिंगाचा बिगर शब्दाचा रेडा का बोलू नये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सर्वांनी भजन करा सर्वांनी भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ते संतांच्या कृपेने तुमच्या पुढे मांडलं संतांच्या कृपेच्या बाहेर सांगण्याचा आमचा मुळेच हेतू नाही त्यांचे वडील जे जे करतील ते नावच धर्म ठेवते नको आम्हाला काय सगळ्याचा विचार केला संताने सरिता केले कैशा परी चंद्राने बोलीला केला पूर्ण दोष याची न विचारची काही नाव देती पाहिजे तुझा म्हणे आले समर्थाच्या म्हणा तरी होय रंग करानाच्या खूप गोष्ट काही एवढी अवघड नाही सगळंच अवघड नाही समजून देणे अवघड नाही आपला जो प्रपंच आहे तो करायचा आहे काय म्हणतात तुम्ही माय गाठी खरं बोला आणि तुम्ही बिगर खोटं बोला तरी त्याच्यात दोन उदाहरण देतो आमच्या गोटीजवळ टाकेट म्हणून आहे रावण जेव्हा माईला घेऊन चालला तर तिथे जटावी नावाचा पाणी होता तडगोड युद्ध केलं रावणाचे रावण कष्टी होता विचारलं तुझी म्हणून तर म्हणजे कम टोक टाकले की झाले त्याने विचारलं तुझी म्हणून तुझ्या पायाचा हात तोडला का झाला त्याने भरारी मारली आता पंख खाली मुटकार पाय दिला आणि पंख फेकून दिले राम आले सर्व तीर्थ म्हणून त्याला सगळं पाहून केलं तर नंबर आमचा हनुमंत गेला लक्षेवर असा धुमाकूळ घातला रावणा पुढे गेला 15 चेरी माऊन तुम्हाला सगळ्या गावचे 3 शब्द लागून घालून राखेल टाकून पेटून दिले सगळी लंका जाळून टाकली आता खरं का खोटं 2 गोष्टी आहे चांगला विचार केला तर म्हणजे जे जशी जशी गोष्ट असेल त्याप्रमाणे कळतं जग चर्चा ऐकायचं जग चर्चा ऐका नसेल आणि ऐकायला नसेल ना चर्चा कबीला होय चर्चेच्या म्हणून इथे विषय आणि प्रयोजन सज्जन सांगून गेले तर तुमच्या पुढे निरोप सांगितला त्यात माझ्याकडून बोलता चुकला असेल प्रकृती धर्माप्रमाणे 4 शब्द तुम्ही तुमच्या हातावर गेला आवड नम्रतेची विनंती करतो काही मला तरी काही समाजापुढे पाय पडण्याची त्यांना आबरू वाटत बिना आबरूच्या असते मला नाही का दागुणी पाया विनवितो तुम्हाला कर्मचारी बोला खरंच एक वाजर माझ्याकडून चुकला असेल
तुम्हाला सभा करावी, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करावा अशी सगळ्यांच्या चरणाजवळ नम्र विनंती आणि इथे वाईट संपू. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेदी वापुरी उत्तरे नाही विचारिला आधी कारवी तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पेकून करा जगद्गुरु संत तुकाराम हरे 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 वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव